नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी डॉक्युमेंट नसल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे ज्या महिला अर्ज करू शकणार नाहीत, अशा सर्व महिलांसाठी एक आता दिलासादायक बातमी आलेली आहे. तर आता 31 ऑगस्टनंतर ही अर्ज हा करता येणार आहे आणि तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर मिळणार आहे. तर काय आहे बातमी ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्टनंतरही सुरू राहणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा. तर काय आहे बातमी आपण इथे बघणार आहोत. तर खाली स्क्रोल करून आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी देखील या अगोदर शासनाने सांगितलेली आहे. तर विशेष म्हणजे 31 ऑगस्टनंतर ही योजना सुरू राहणार असल्याचे सांगितलेलं आहे आणि त्यानुसार पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सांगितले आहे. त्यामुळे आता 31 ऑगस्टनंतर ही ज्या महिलांचे अर्ज हे करू शकलेले नाही त्या महिला आता 31 ऑगस्टनंतर ही अर्ज करू शकणार असल्याचे ते सांगण्यात आले आहे. त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2,84,923 अर्ज आले असून 2,11,326 अर्जाची तपासणी झाली आहे आणि त्यापैकी 1,87,463 अर्ज मंजूर झाले असून पूर्ततेसाठी 23,718 अर्ज आहेत. पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील आणि तसेच 2 दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितलेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.